आता हा जो अमेंडमेंट आहे ह्यामध्ये अमेंडमेंट किती झाल्यात टोटल? एक तर 1986 चा अमेंडमेंट आहे, त्याच्यानंतर 1992 चा अमेंडमेंट आहे, नेक्स्ट जो आहे 2003, 2005, 2015 आणि लास्ट 2019 चा अमेंडमेंट झाला. मग त्या अमेंडमेंट मध्ये सगळ्यात पहिला बेसिक अमेंडमेंट म्हणजे काहीतरी ऍड केलेलं असते. म्हणजे जो सिटिझनशिप ऍक्ट आहे त्यामध्ये काय केलं असते की वेळोवेळी काय केलं असते, अनेक गोष्टी त्यामध्ये दुरुस्त केलेल्या असतात. अमेंडमेंट म्हणजे काय? दुरुस्ती असते. त्याला आपण अमेंडमेंट म्हणतो यामध्ये. मग आता ह्यामध्ये सगळ्यात पहिला जो आहे 1986 मध्ये काय अमेंडमेंट झाला होता की सगळ्यात पहिला आपण बघितलं की सिटिझनशिप ऍक्ट 1986 मध्ये अमेंडमेंट ऍक्ट, सिटिझनशिप बाय बर्थ म्हणजे ओरिजिनली अ पर्सन बॉर्न इन इंडिया 26 जानेवारी ते 1 जुलै 1987 यांच्या दरम्यान जर जन्माला आला तर तो काय करत होता, ऑटोमॅटिक काय होत होता, तो इंडियन सिटीजन होत होता. आपण बघितलं हे पण. However, the government felt that this rule was too broad because the even children born in foreign national could become Indian citizen. जरी ते फॉरेन नॅशनल मध्ये जरी जन्माला आले तरी पण इंडियन सिटीजनशिप व्हायला लागले ना ह्यामध्ये. तर ह्यावेळेस काय झालं की सिटीजनशिप बाय बर्थचे रूल काय झाले, स्ट्रिक्ट झाले ह्या ह्याच्यात. आणि भारतात जो म्हणजे भारतात जन्म झाला म्हणून आपोआप सिटीजनशिप मिळणार नाही यामध्ये. तिथं काय सांगितलेले की भारतात जर जन्म झाला तर ऑटोमॅटिक सिटीजन मिळाला असं कन्सिडर करत होते. पण आता काय झालं की स्ट्रिक्ट रूल, भारतात जन्म झाला, नुसता जन्म झाला म्हणून तुम्हाला तो सिटीजनशिप मिळणार नाही, असे हा जो अमेंडमेंट आहे 86 चा त्या अमेंडमेंट मध्ये हेल्प केलं. द मेन चेंज काय झालं यामध्ये की मेन चेंजेस मध्ये आफ्टर द अमेंडमेंट द पर्सन बॉर्न इन इंडिया ऑन और आफ्टर 1 जुलै 1987 बघितले ना आपण, ऑन और आफ्टर काय चेंज झालं, 3 पिरियड बघितलं होतं आपण. मग हे आलं त्यामध्ये ऑन और आफ्टर 1 जुलै 1987 would become an Indian citizen only if at least one parent. आता ह्यामध्ये काय केलं, आधी नुसतं बर्थ झाला असेल तर तो इंडियन सिटीजन मिळाला त्याला, पण आता इथं काय केले, आयदर पॅरेंट, एक कोणतर पॅरेंट पाहिजे इथं की इंडियन सिटीजन जो आहे, एक कोणतर पॅरेंट काय पाहिजे, इंडियन सिटीजन ऍट द टाइम ऑफ बर्थ जो आहे त्यामध्ये इंडियन सिटीजन पाहिजे. फॉर एक्झाम्पल, अ चाइल्ड बॉर्न इन दिल्ली in 1955, mother is an Indian citizen, father is an French citizen, the child become Indian citizen. आता ह्यामध्ये मदर काय आहे, इंडियन सिटीजन आहे, फादर काय आहे, फ्रेंच सिटीजन आहे. The child become an Indian citizen because one parent is an Indian citizen. आता एक तरी पॅरेंट ह्यामध्ये इंडियन सिटीजन आहे, तर ह्यामध्ये काय असणार आहे की त्या चाइल्डला आपण ह्यामध्ये इंडियन सिटीजनशिप देऊ शकतो किंवा त्याला मिळू शकतो ह्यामध्ये. आता नेक्स्ट जो आहे यामध्ये सिटीजनशिप अमेंडमेंट ऍक्ट 1992. तर हे काय सांगतोय की सिटीजनशिप ऍक्ट 1992, आता ह्यामध्ये बिफोर दिस अमेंडमेंट, ह्या अमेंडमेंटच्या आधी सिटीजन बाय डिसेंट मेनली डिपेंड ऑन द फादर सिटीजनशिप. डिसेंट जो आहे मेनली कुणावर डिपेंड असायचा, फादरवर. दिस क्रिएटेड डिस्क्रिमिनेशन बिटवीन मदर अँड फादर. आता ह्यामध्ये जेंडर डिस्क्रिमिनेशन व्हायला लागले ना, सो द जेंडर डिस्क्रिमिनेशन रिमूव्ह केलं. ह्या जो सिटीजनशिप ऍक्ट 1992 आहे त्यामध्ये काय केलं, जेंडर डिस्क्रिमिनेशन रिमूव्ह केलं. एवढंच लक्षात ठेवायचं. 1992 लक्षात कसं करायचं, ह्यामध्ये टू आहे, टू मध्ये काय करायचं, दोघ जण म्हणजे फादर असणार आहे आणि मदर असणार आहे, दोघं पण काय तिथं इक्वल आहे, नो डिस्क्रिमिनेशन, डिस्क्रिमिनेशन काहीही नसणार आहे. ओके, त्याच्यानंतर नेक्स्ट पॉइंट, आता नेक्स्ट मध्ये काय सांगितलंय की ह्यामध्ये सिटीजनशिप अमेंडमेंट ऍक्ट 2003 आला होता. 2002 बघितलं, 1992 बघितलं, तर डायरेक्ट 2003. दिस इज द वन ऑफ द मोस्ट इम्पॉर्टंट अमेंडमेंट आहे, खूप इम्पॉर्टंट अमेंडमेंट आहे ह्यामध्ये. तर ह्या अमेंडमेंट थ्रू काय झालं होतं की इलिगल मायग्रंट जे आहे ही कन्सेप्ट ह्यामध्ये आली, इलिगल द ऍक्ट. आता ह्यामध्ये काय आलं की इलिगल मायग्रंट कन्सेप्ट त्याला द ऍक्ट इंट्रोड्यूस द स्टॅच्युटरी डेफिनेशन इलिगल मायग्रंट ह्यामध्ये इंट्रोड्यूस केला गेला.
अँड इलिगल मायग्रंट इज जनरली फॉरेनर. आता इलिगल मायग्रंट कोण असणार आपण बघितले, कोण असते जनरली फॉरेनर असते. एंटर्स इन टू इंडिया विदाउट व्हॅलिड ट्रॅव्हल डॉक्युमेंट्स नसतात, काही व्हॅलिड नसते. तो एंटर्स लिगली बट स्टे बियॉन्ड दी परमिटेड लिमिट. एक तर तो काय करतोय की व्हॅलिड डॉक्युमेंट्सच नाही आहेत त्याच्याकडे. दुसरं म्हणजे तो येतोय लिगली, पण इथं त्याचे व्हिसा संपले तरी सुद्धा तो इथं टाइम पिरियडच्या बियॉन्ड असतो, ते इलिगल मायग्रंट झाले यामध्ये. नेक्स्ट जो आहे यामध्ये सिटिझनशिप बाय बर्थ. आता यामध्ये सिटिझनशिप बाय बर्थ बिकम स्ट्रिक्टर. आता ह्यामध्ये सिटिझनशिप बाय बर्थ बिकम स्ट्रिक्टर मध्ये ऑन ऑन और आफ्टर 3rd December 2004 सिटिझनशिप बाय बर्थ अवेलेबल ओनली बोथ पॅरेंट्स आर इंडियन सिटीजन. दोन्ही पॅरेंट्स पाहिजेत ह्यामध्ये. वन पॅरेंट इज इंडियन सिटीजन अँड अदर इज नॉट इलिगल मायग्रंट. एकतर दोन पाहिजे, नसेल तर वन पॅरेंट काय असायला पाहिजे इंडियन सिटीजन आणि दुसरा जो आहे तो नॉट इलिगल मायग्रंट असू नये यामध्ये. तर नेक्स्ट आहे, आपण ऑलरेडी हे कव्हर केले तरी पण आता एनआरसी काय आहे, एक नवीन कन्सेप्ट आतापर्यंत बघितलं नाही. एनआरसी नॅशनल रजिस्टर ऑफ द सिटीजन म्हणजे काय तेव्हा त्यामध्ये काय सांगितले की एनआरसी नॅशनल रजिस्ट्रेशन ऑफ सिटीजन द अमेंडमेंट empowered the government to maintain a national register citizen एनआरसी and issue national identity card. म्हणजे काय एनआरसी म्हणजे लीगल म्हणजे इंडियन लीगल जे सिटीजन असतात त्यांना एक ऑफिशियल कार्ड दिले जाते. म्हणजे जो जो सरकारकडे अशी लिस्ट असते ह्यामध्ये की त्यामध्ये कोण सिटीजन आहे कोण नाही हे सगळे नोंद केलेले असते, त्याला आपण एनआरसी म्हणतो. एनआरसी कसं तयार करतात, एनआरसी मध्ये म्हणजे इलिगल मायग्रंट जे आहेत, इलिगल मायग्रंट्स ओळखण्यासाठी का तयार केला जातो, कारण इलिगल मायग्रंट्स ओळखण्यासाठी अॅक्युरेट जो रेकॉर्ड आहे तो ठेवण्यासाठी हे सगळं एनआरसी मेंटेन केलं जाते. त्याच्यानंतर 4th पॉइंट सिटिझनशिप अमेंडमेंट ऍक्ट 2005. आता सिटिझनशिप अमेंडमेंट ऍक्ट 2005 जो आहे त्यामध्ये काय ओसीए, आपण ऑलरेडी ओसीए कित्येक वेळा बघितले, ओव्हरसीज सिटीजन ऑफ इंडिया. आता ओव्हरसीज सिटीजन ऑफ इंडिया म्हणजे आपण बघितले की ह्या ओव्हरसीज सिटीजन ऑफ इंडियाला पूर्ण राईट्स असतात का, नाही. ह्यामध्ये एक लिमिटेड ह्यामध्ये काय असतात बेनिफिट राईट असतात, लिमिटेड राईट्स असतात, त्यांना पूर्ण राईट्स नसतात, लिमिटेशन असतात त्यांच्या राईट्सवर. सो ओव्हरसीज सिटीजन ऑफ इंडिया 2005 वर लक्षात ठेवायचं. आता नेक्स्ट जो आहे 2015 चा आहे. आता ह्यामध्ये काय सांगितलं 2015 मध्ये दिस अमेंडमेंट मर्ज्ड द अर्लियर PIO पर्सन ऑफ इंडियन ओरिजिन PIO पर्सन ऑफ इंडियन ओरिजिन टू ओव्हरसीज सिटीजन ऑफ इंडिया. आता PIO पर्सन ऑफ इंडियन ओरिजिन म्हणजे काय, आता हे मर्ज केलंय कशामध्ये, OCI मध्ये मर्ज केले म्हणजे ओव्हरसीज सिटीजन ऑफ इंडिया मध्ये. असं का केलं, कारण ह्यामध्ये काय होतं की ह्या अमेंडमेंटच्या आधी ह्या अमेंडमेंटच्या नंतर ते सेपरेट PIO कार्ड स्कीम वर डिस्काउंटेड म्हणजे डिस्कंटिन्यू, म्हणजे हे PIO कार्ड काय केलं डिस्कंटिन्यू केलं, एक्झिस्टिंग PIO कार्ड होल्डर्स वर मर्ज्ड इंटू OCI मध्ये केलं. मग ह्यामध्ये काय PIO म्हणजे पर्सन ऑफ इंडियन ओरिजिन म्हणजे इंडियाचे ओरिजिन आपण बघितलं होतं ना की आता एक चाइल्ड आहे, चाइल्डचे पॅरेंट, ग्रेट ग्रँड पॅरेंट, ग्रँड पॅरेंट हे ओरिजिन झाले त्यांचे. मग जी ह्यामध्ये इंडियन सिटीजन नसते त्यांचे जे पॅरेंट्स, ग्रँड पॅरेंट्स किंवा ग्रेट ग्रँड पॅरेंट्स भारताच्या काय असतात रिलेटेड असतात. ओके, त्यांचे रूट असतात. म्हणजे फॉर एक्झाम्पल समज ह्यामध्ये एक पर्सन आहे अमेरिकेचं, ह्यामध्ये सिटीजन आहे त्याचं, पण त्याचे काय आहेत आजोबा जे आहेत ते इंडियन आहेत. आता ती व्यक्ती PIO काय करू शकते, PIO पर्सन ऑफ इंडियन ओरिजिन म्हणून ओळखली जाऊ शकते. म्हणजे PIO आणि OCI का वेगळं होते ह्यामध्ये की आधी काय असायचं की इंडियन गव्हर्नमेंट जो होता ह्यामध्ये दोन वेगवेगळे योजना होते त्यामध्ये, एक तर PIO योजना होता आणि OCI हे दोन्ही पण होते त्यावेळेस. आता दोन्ही योजनांमध्ये काय होतं की बऱ्याच वेळा असं भरपूर त्यामध्ये काय होते फॅसिलिटीज अवेलेबल होते, पण ह्यामध्ये लोकांना नेमकं काय होतं की कन्फ्युजन होत होतं की ह्यामध्ये दोन वेगवेगळ्या म्हणजे बेसिकली सेम थोडंफार असायचं आणि दोन वेगवेगळ्या योजना, त्यामध्ये कन्फ्युजन क्रिएट व्हायचं. तर दोघांना पण 2015 ला मर्ज केले. एवढंच लक्षात ठेवायचं, PIO
आणि OCI जो आहे तो दोघं पण काय केलं 2015 मध्ये मर्ज केलं. PIO म्हणजे काय, ग्रेट ग्रँड पॅरेंट, ग्रँड पॅरेंट, हे सगळे जे फादर, हे सगळे काय आहेत ओरिजिनचे रिलेटेड. OCI मध्ये पण तेच कन्सेप्ट बघितली होती. म्हणजे OCI मध्ये काय ओव्हरसीज सिटीजन ऑफ इंडिया, त्यांचा रूट काय आहे इंडियन आहे, रूट काय इंडियन आहे, तो ते ये जा करतोय. आता विदाउट विजा तो ये जा करण्यात त्याला फॅसिलिटीज असतात त्यामध्ये. त्याच्यानंतर सिटिझनशिप अमेंडमेंट ऍक्ट 2019. आता ह्यामध्ये 19 मध्ये काय सांगितलंय हा लास्ट आहे. दिस इज द मोस्ट डिस्कस्ड अमेंडमेंट, सगळ्यात इम्पॉर्टंट अँड मोस्ट डिस्कस्ड अमेंडमेंट आहे. तर हा जो CAA आहे, हा जो 2019 चा का इनॅक्ट केला गेला, की बेसिकली ह्यामध्ये 2019 जो आहे यामध्ये 2019 का आहे, कारण म्हणजे CAA का इनॅक्ट केला गेला, कारण द गव्हर्नमेंट स्टार्टेड दॅट सम रिलिजियस मायनॉरिटीज फ्रॉम नेबरिंग कंट्रीज हॅड फेस रिलिजियस प्रोसिक्युशन. त्यांच्यासाठी जे जे मायग्रंट्स होते त्यांच्यासाठी काय केले, स्पेशल ह्यामध्ये काय केले, कॅटेगरी केले. म्हणजे फॉर एक्झाम्पल भारताचे जे काही देशामध्ये जे जे धार्मिक म्हणजे असं रिलिजियस काय म्हणतात त्याला, पर्सिक्युशन, पर्सिक्युशन म्हणजे काय, पर्सिक्युशन म्हणजे छळ करायचे असं, की रिलिजियस बेसिसवर. मग त्यांना आता भारतीय नागरिकत्व ह्यामध्ये मिळायला पाहिजे, म्हणजे सिटिझनशिप मिळायला पाहिजे. आता ह्यामध्ये कोणकोणते देश होते, ह्यामध्ये बेसिकली कुठले कुठले कंट्रीज कवर्ड होते ते बघ ह्यामध्ये. ह्यामध्ये कोणता होता, पाकिस्तान. सगळ्यात पहिला कुठला होता, पाकिस्तान. ह्या देशामध्ये काय होतं, रिलिजियस बेसिसवर काय व्हायचं की त्यांचं व्हायलेशन म्हणजे काय म्हणतात त्यांना, एक्सप्लॉइट केलं जायचं रिलिजियस बेसिसवर त्यांना. त्याच्यानंतर पाकिस्तान, बांगलादेश आणि अफगाणिस्तान. तर ह्यामध्ये काय धर्म कोणते होते, ह्यामध्ये फक्त 6 धर्म होते. कोणकोणते होते, सगळ्यात पहिला कम्युनिटीज कवर्ड हिंदू, सगळ्यात मेन म्हणजे हिंदू, सिख, बुद्धिस्ट, जैन, पारसी, ख्रिश्चन who entered India before the statutory cutoff of the date specified in that act. म्हणजे काय म्हणतात की जे लोक 31 डिसेंबर 2014 पर्यंत भारतात आले होते त्यांनाच हा कायदा लागू होणार आहे, बाकीच्यांना होणार नाही. आता ह्यामध्ये चेंजेस काय झाले, ह्यामध्ये आता हा जो डेट होता 31 डिसेंबर 2014, हा डेट जो आहे 2014 पर्यंत जे जे म्हणजे आले त्यांना काय इनलिगल मायग्रंट असं कन्सिडर केलं जाणार नाही ह्यांना. कारण ह्या बेसिसवर 2019 का अमेंडमेंट केला गेला, कारण ह्या अमेंडमेंटच्या आधी रिलिजियस बेसिसवर जास्त ह्यामध्ये काय व्हायचं, छळ व्हायचा त्यांचा. सो हा अमेंडमेंट करण्यात आला.